नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, निराधार बांधव आहेत, यांच्यासाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा एक महत्त्वाचा असा परिपत्रक सॅस पोर्टलवर जारी करण्यात आलं असून या अंतर्गत न मिळालेले हप्ता एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा हप्ता जो आहे, ज्या लाभार्थ्यांना अद्याप मिळाला नव्हता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परिपत्रक काढलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये हा हप्ता जमा होणार आहे अशा बाबतीतलं हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तर आनंदाची बातमी आहे सगळ्या लाभार्थ्यांसाठी, ज्या लाभार्थ्यांना कोणत्याही कारणामुळे म्हणजे ज्यांचं DBTचा प्रॉब्लेम असेल, कागदपत्रांची अडचण असेल, या सगळ्या कारणामुळे एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा जो हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने नवीन पोर्टलवर परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर नक्की काय यामध्ये परिपत्रक आहे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता पाहू शकता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सॅस पोर्टलवर तुमच्या समोरचे परिपत्रक आहे. फक्त दिव्यांग बांधवांसाठी सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 14 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून पोर्टल सक्रिय राहणार नाही. याचा अर्थ पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा हप्ता मिळालेला नाही आहे अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी तो हप्ता जमा होणार आहे. तर महाराष्ट्रातील जे दिव्यांग पेन्शन आहे वितरणाबाबतचे अपडेट आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाईटवर महत्त्वाची नोटिफिकेशन जारी झाली आहे आणि ही नोटिफिकेशन दिव्यांग लाभार्थी जे आहेत यांचा लाभ वितरणाशी संबंधित असून त्यामुळे पुन्हा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. तर याचा श्रेय जे आहे संपूर्णपणे बच्चूभाऊ कडू यांच्या भूमिकेला जातं. कारण बच्चूभाऊ यांनी 19 तारखेला आंदोलनाची घोषणा केली होती. जर सरकारने दखल नसती घेतली तर ते तीव्र होईल असं सुद्धा सांगितलं होतं. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. पण दिव्यांग पेन्शनसाठी सरसकट वितरणाची मागणी हे केली होती आणि प्रशासनाने घेतलेली भूमिका मागे घ्यावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू अशी चेतावणी सुद्धा त्याने दिली होती. आणि त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारने दखल घेतली असून ही आनंदाची बातमी जी आहे ही जारी केली आहे. आणि गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये अशी DBT प्रक्रिया ही राबवण्यात आली होती. कारण जर समजा एकदा मागच्या महिन्यासाठीचा तुमचा जर लाभ तुम्हाला देण्यात आला नाही तर यानंतर सुद्धा तो लाभ जमा होत नाही अशा पद्धतीची आत्तापर्यंतची स्थिती होती. मात्र पहिल्यांदाच पाहू शकता एप्रिल महिन्यासाठीचा आणि मे महिन्यासाठीचा हप्ता हा एकत्रित वितरित केला जात आहे. तर वितरण नोटिफिकेशनसाठीचं परिपत्रक सुद्धा हे जारी झालं आहे. तारीख आणि वेळ जर पाहिली तर 14 मे 2026 संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 15 मे 2026 9 वाजेपर्यंत ही पोर्टलवरची वितरणाची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. आणि ही प्रक्रिया DBT पोर्टलवर फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ जे आहे हे वितरण करण्यासाठी सुरू राहणार आहे. तर ही रक्कम एप्रिल आणि मे महिन्यासाठीची असेल ज्यांना अद्याप पैसे जे आहे पेन्शन मिळाली नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हेरिफिकेशन ज्यांचं झालेलं नाही आहे तरीसुद्धा त्यांना पैसे मिळतील. पैसे थांबले असतील एप्रिल मे महिन्यासाठीचे तरीसुद्धा मिळणार आहेत. तर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना काय आहे तर उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पैसे जे आहे पेन्शन खात्यात येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. बच्चूभाऊ कडू यांनी सर्वांनी धन्यवाद द्यावेत कारण सरकारमध्ये गेल्यानंतर पहिलाच असा निर्णय झालेला आहे ज्यामध्ये पेन्शन जी आहे मागच्या महिन्याची नव्हती मिळाली तरी सुद्धा ती एकत्रित दिली जाणार आहे. थकीत पेन्शन हे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचं असं आनंदाची बातमी दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा हप्ता जो आहे सरसकट सगळ्या दिव्यांग बांधवांना जमा केला जाणार आहे. या संदर्भात ज्या काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट असतील, पेन्शन जमा झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये बाकी असेल, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.